असणं हे जास्त धोकादायक नाही, पण अज्ञानी असून सुद्धा स्वतःला ज्ञानी म्हणणं हे जास्त धोकादायक आहे. मनुष्याला अज्ञानी असणं हे धोकादायक नाही, पण अज्ञानी असून सुद्धा स्वतःला ज्ञानी म्हणणं हे जास्त धोकादायक आहे. म्हणजेच काय, आपण देवासमोर ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस आपण स्वतःला ज्ञानी म्हणून नाही तर अज्ञानी आहोत म्हणून आपण स्वतःजवळ देवाजवळ गेलं पाहिजे. बरेच वेळेस देवाजवळ जाणं, आध्यात्मिक जीवन जगणं, आध्यात्मिक गोष्टी करणं आणि आध्यात्मिक जीवनामध्ये जीवन जगणं या सगळ्या गोष्टी माणसासाठी कठीण काय बनतात माहितीये? ज्यावेळेस तो स्वतःला अज्ञानी असून सुद्धा ज्ञानी समजायला चालू करतो ना त्यावेळेस, मूर्ख असून सुद्धा शहाणा समजायला चालू करतो ना त्यावेळेस. काही लोक आज मंडळांच्या मध्ये बाळकाला नावं ठेवणारे किंवा लोकांच्या जीवनाला खराब करणारे अशी जी माणसं विश्वासणारे असतात ना, ते का असे म्हणतात माहितीये? कारण ते स्वतःला शहाणे समजतात म्हणून अशा प्रकारे जीवन जगतात. तर लक्षात घ्या, जर त्यांनी स्वतःला ज्ञानी समजायचं बंद केलं तर निश्चित अर्थाने त्यांना